शिंदे गटाचा डाव फसला. मुंबई महापालिकेत भाजपची छुपी युती. मुंबईचा महापौर कोण होणार अखेर फिक्स झालं. मुंबई महापालिकेत महायुतीचा प्रचंड विजय झाला, पण महापौर कोणाचा होणार यावरून डावपेच सुरू होते. पहिला डाव टाकला होता शिंदेंनी. निकालानंतर काही तासात एकनाथ शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये पाठवलं, पण इकडे मुख्यमंत्री स्वित्झर्लंडमध्ये होते. सगळ्यांना वाटत होतं आता उपमुख्यमंत्री शिंदे मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत सगळा गेम बदलला. पण अचानक एक फोन स्वित्झर्लंडला गेला आणि या फोनने सगळं चित्रच पलटलं. मुंबईला खरा धक्का आज बसला. आज दुपारी जे घडलं याचा कोणी विचारच केला नव्हता. एक अशी छुपी युती समोर आली की ज्यामुळे मुंबईचं राजकारणच बदललं. खरं तर आज जे घडलं, आज दिवसाभरात जे घडलं ते कालपेक्षा अगदी वेगळं होतं. काल परिस्थिती वेगळी होती, पण स्वित्झर्लंडला गेलेल्या एका फोनमुळे सगळं वातावरणच बदललं. सगळ्यांना वाटत होतं भाजपकडे बहुमत आहे. शिंदेंनी आपले उमेदवार हॉटेलमध्ये नेऊन ठेवले. भाजपला शिंदेच्या शिवसेनेशिवाय पर्याय नाही. शिंदेंची मदत घ्यावीच लागणार. त्यामुळे शिंदेंच्या शब्दाला वजन येणार. शिंदे जे म्हणतील तेच भाजपला ऐकावं लागणार. पण अचानक एक अशी छुपी युती झाली. एक अशा छुप्या युतीची बातमी समोर आली की ज्यामुळे शिंदे गटाचा हॉटेल डाव आता उलटणार. एक अशी छुपी युती की ज्याचा स्वप्नात देखील विचार कोणीच केला नव्हता. आज सकाळपासून अशा भयानक घडामोडी घडत होत्या ज्या कुठल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाल्या नाही, ज्या टीव्हीला देखील आल्या नाही. कारण या गोष्टी पडद्यामागे अगदी गुपचूपपणे घडत होत्या. आजचा दिवस हा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर सगळ्यात मोठा धक्का देणारा दिवस ठरला. कारण की सगळी गणितच बदलली. भाजपची छुपी युती आता कोणाबरोबर होणार या संदर्भात उद्धव ठाकरेंनी एक वाक्य वापरलं ज्यामुळे सगळ्या राजकारणाचा गेमच पलटला. ज्यामुळे आता शिंदेंचा डाव फसणार. मग मुंबई महापालिकेत भाजपची छुपी युती कोणासोबत होणार आहे? ही छुपी युती झाल्यानंतर कोणत्या पक्षाचा महापौर होणार? कोणाचं नाव समोर आलं? शिंदेंचा डाव कशा पद्धतीनं फसणार? एका फोनमुळे असं काय बिघडलं की ज्यामुळे संपूर्ण मुंबईला धक्का बसला? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. मुंबई महापालिकेची निवडणूक संपूर्ण राज्यासहित देशाचं लक्ष लागलं होतं. अखेर त्याचा निकाल लागला. भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्या युतीला बहुमत मिळालं आहे. निकाल लागतात प्रचंड गोंधळ, जल्लोष सुरू होता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आणि महापौर महायुतीचाच होणार अशी ग्वाही दिली. सगळं नॉर्मल वाटत होतं. सर्वांना माहिती होतं की भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय, पण त्यांचा मित्रपक्ष म्हणजे शिंदेची शिवसेना यांची मदत घेतल्याशिवाय त्यांना मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करता येणार नाही हे सगळ्यांना माहिती होतं. आणि म्हणूनच निकालानंतर अवघ्या काही तासातच याचं चित्र बदलायला लागलं. पहिला डाव टाकला एकनाथ शिंदेंनी, ज्यामध्ये शिंदेंनी आपल्या विजयी उमेदवारांना हॉटेलमध्ये जाण्याचा आदेश दिला. सगळे 29 विजयी उमेदवार हॉटेलमध्ये जाऊन बसले होते. आता महाराष्ट्रात दुसऱ्या चर्चा रंगू लागल्या होत्या. आता शिंदे स्वतःचा महापौर करण्यासाठी दबाव टाकत आहे अशी चर्चा रंगली होती. तर काही लोकांना अडीच वर्षाची त्या ठिकाणी एक सौदा अशा पद्धतीने होईल असं वाटत होतं की 2.5 वर्षाचा शिंदेचा महापौर, 2.5 वर्षाचा भाजपचा महापौर, अशा प्रकारची चर्चा दुसरीकडे सुरू होती. पण तिसरी चर्चा अशी होती, ती अशी भयानक चर्चा होती की ज्यामध्ये भाजप आपला दबाव टाकून आपलाच महापौर 5 वर्ष ठेवणार अशी चर्चा होती. पण निकाल लागल्यानंतर कोणाला असं वाटलं नव्हतं की आज जे घडणार होतं त्याची कोणाला शक्यता वाटत नव्हती. खरंच आज एक अशी घटना घडली की जी गोष्ट कुठल्याही कॅमेऱ्यात काहीच झाली नाही, ती कुठल्या माईकवर ऐकू आली नाही, पण मंत्रालयाच्या आसपास राजकीय वर्तुळात काही विशिष्ट फोन कॉल्समध्ये ही गोष्ट आता उघड झाली होती. 2 तासात संपूर्ण महाराष्ट्राचं एक अदृश्य खलबत सुरू झालं होतं. कुणी कोणाशी बोलत नव्हतं, कोण कोणाला काही सांगत नव्हतं, बाहेर कुणाला समजत नव्हतं, पण पडद्यामागे आज सगळ्या विचित्र हालचाली सुरू होत्या. जेव्हा एकनाथ शिंदेने आपल्या उमेदवारांना हॉटेलात नेलं होतं तेव्हा तिथल्या पत्रकारांनी विचारलं होतं तुम्ही त्यांना हॉटेलमध्ये का आणलंय? तेव्हा एकनाथ शिंदे म्हणाले त्यांना थोडं फ्रेश व्हायचं आहे, थोडं रिलॅक्स व्हायचं आहे, म्हणून त्यांना आम्ही तिथे आणून ठेवलं होतं. सगळ्यांना माहीत होतं राजकारणामध्ये अशा गोष्टी अशा वेळेस केल्या जातात ज्यावेळेस भीती असते. ती भीती म्हणजे पडद्यामागे चाललेल्या गुप्त हालचालीची, ज्यात तुमच्या हातातला खेळ कधी उलटा करू शकतात. सुरुवातीला लोकांना वाटत होतं शिंदे आपली बार्गेनिंग पॉवर वाढवतात. काही म्हणत होतात की 2.5 वर्षाचा फॉर्म्युला काढणार, काही म्हणत होते
होते, शिंदे स्वतःचाच महापौर बसवण्यासाठी दबाव टाकत होते. पण हे सगळं चित्र बाहेरचं होतं. खरा खेळ तर वेगळ्याच दिशेला सुरू होता. ही घटना निकाल लागल्यानंतर घडलं होतं. याची सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राला हे सगळं माहिती होतं. काल रात्रीपर्यंत सगळ्यांना वाटत होतं शिंदेंनी आपला डाव यशस्वी केला, हॉटेलचा डाव यशस्वी होणार, हॉटेलला जे उमेदवार गेलेले आहेत त्याच्यावरूनच मुंबईचा महापौर कोण होणार हे सगळं ठरणार होतं. काल रात्रीपर्यंत चित्र वेगळं होतं, कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वित्झर्लंडमध्ये होते. सगळ्यांना वाटत होतं आता सगळी सूत्र एकनाथ शिंदेच्या हातात आहे. अनेकांना वाटत होतं आता शिंदेच निर्णय घेणार आणि त्यांच्या शब्दावरच सगळं पुढचं ठरणार. राजकीय वर्तुळात ही भावना पसरत चालली होती. पण आजचा दिवस जेव्हा उजाडला तेव्हा वातावरण बदलायला लागलं. सकाळपासून काहीतरी वेगळं जाणवत होतं. काल जे आक्रमक होते ते शांत झाले होते. काल जे ठाम दिसत होते ते आता मोजून बोलत होते. काल जे गप्प होते ते आजही गप्प राहिले. राजकारणात ही शांतता सगळ्यात धोकादायक मानली जात होती. आज दिवसभरात एक फोन कॉल सतत चर्चेत राहिला. जरी तो फोन कॉल कुणी ऐकला नव्हता, ही कथा अशी होती की सकाळच्या सुमारास एका महत्त्वाच्या नेत्याचा फोन स्वित्झर्लंडला गेला. तिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. हा फोन साधा सुद्धा नव्हता. हा फोन एक संदेश होता. हा संदेश असा होता की जर आज काहीच केलं नाही तर उद्या चित्र पूर्ण पलटू शकतं. आणि या फोन नंतर असं काहीतरी बदललं की ज्यामुळे स्वित्झर्लंडमधून प्रतिसाद आला. तो प्रतिसाद काय होता हे कुणालाच माहिती नाही. पण त्यानंतर महाराष्ट्रातल्या हालचालीला वेग अचानक बदलला. जे लोक काल रात्रीपर्यंत निर्धास्त होते ते आज सकाळपासून अस्वस्थ दिसू लागले होते. जे लोक काल दबावत होते ते आज थोडेसे सावरलेले वाटू लागले. आज दिवसाभरात मंत्रालयात, काही निवडक बंगल्यावर, काही खास ठिकाणी हालचाली सुरू होत्या. या हालचाली फार थोड्या नव्हत्या, फार उघड नव्हत्या, पण निर्णायक होत्या. कुठे कुठे बैठका झाल्या, कुठे कुठे चर्चा झाल्या, हे कुणीच सांगत नव्हतं. पण सगळ्यांना जाणवत होतं की शिंदेंचा कालचा डाव आता तितका सरळ राहिलेला नाही. या सगळ्यात संजय राऊत यांची भूमिका लक्षवेधी ठरली. त्यांनी दिवसभरात दिलेल्या काही विधानांनी वातावरण आणखी तापवलं. पडद्यामागे बरंच काही चालू आहे, सगळे पत्ते अजून खुले आहेत, अशी विधानं त्यांनी केली. या शब्दांनी अफवांना खतपाणी घातलं. काही लोक म्हणू लागले शिंदेंचा खेळ उलटतोय, तर काही लोक म्हणत होते भाजप काहीतरी वेगळा प्लॅन करतोय. दुपारनंतर स्थिती आणखी गुंतागुंतीची झाली. काही ठिकाणी अशी चर्चा सुरू झाली की भाजप आणि इतर एका पक्षासोबत एक छुपी युती होणार आहे, अशी चर्चा होत होती. मग ती छुपी युती कोणासोबत होता? काय छुप्या युतीमध्ये होणार होतं ज्यामुळे शिंदेंचा डाव उलटणार होता? ज्या दिवशी महापौरांची निवडणूक होईल त्या दिवशी जे जे उमेदवार आहेत, जे जिंकून आलेले उमेदवार आहेत, नगरसेवक आहेत, ते गैरहजर राहणार होते आणि एका प्रकारे भाजपचा महापौर बसवणार होते. मग कोणते ते नगरसेवक जे आहेत ते गैरहजर राहणार होते? कोणत्या पक्षाचे जे आहे ते गैरहजर राहून भाजपचा महापौर घडवण्यामध्ये छुप्या पद्धतीनं पाठिंबा देणार होते? सगळी माहिती त्या ठिकाणी आज अफवेसारखी पसरली होती. लोक म्हणत होते शिंदेंचा डाव उलटला, भाजपसोबत छुपी युती झाली, असं मतदारांनी वातावरण भरलं होतं. एकनाथ शिंदे यांच्या गोटात पुन्हा एकदा अस्वस्थता वाढली होती, कारण की अशी छुपी युती जर झाली तर हॉटेलचा डाव निष्फळ ठरू शकतो. संध्याकाळी 4 ते 5-6च्या दरम्यान एक निर्णय क्षण आला. तो क्षण कॅमेऱ्यासमोर नव्हता, तो क्षण कुठल्याही पत्रकार परिषदेत नव्हता. त्या क्षणांनी सगळ्या चर्चांना नववळण दिलं. उद्धव ठाकरे हे आता एका पत्रकार परिषदेत बोलत होते. एक अफवा उठली होती की देवेंद्र फडणवीस यांनी आणि उद्धव ठाकरे यांचा फोन झालाय आणि उद्धव ठाकरे असं म्हणाले आहेत की आमचे जे नगरसेवक आहेत ते तुम्हाला छुपा पाठिंबा देतील, एक छुपी युती होईल आणि ज्या दिवशी महापौर पदाची निवडणूक तिथे होईल तर त्यावेळेस आमचे नगरसेवक गैरहजर राहून पाठिंबा देतील. पण असा प्रश्न, अशी एक अफवा उठली होती आणि त्याला उद्धव ठाकरे म्हणाले की अशी कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाहीये, ही एक प्रकारची अफवा आहे. अशी कुठल्याही प्रकारची आमची बोलणी फडणवीसांसोबत झालेली नाहीये, असं त्यांनी सांगितलं. कुठल्याही प्रकारच्या छुप्या युतीविषयी त्यांनी त्या ठिकाणी खंडन केलेलं आहे. मग शेवटी हेच एक स्पष्ट झालं की एका दिवसाभरात आज वातावरण बदललं होतं, पण अंतिम सत्य वेगळंच आहे. खरंच शिंदेंचा डाव उलटणार आहे का? खरंच ही चर्चा खरी आहे का? उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांची जी युती होणार आहे त्याविषयी उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे नकार दिला, पण खरंच पडद्यामागे काही सुरू आहे का? तुमचं नेमकं याच्यावर काय मत आहे नक्की कमेंटमध्ये कळवा.